आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। आज नाशिक कळवण महामार्गावरील कोल्हापूर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आदिवासी संघटनेने पेसा क्षेत्र भरती करा या संदर्भात सर्व आदिवासी बांधवांनी सकाळी 11 वाजल्यापासून सदरचा रास्ता रोको केलेला आहे। शासनाच्या निर्णयाबाबत आज रास्ता रोको करून कळवण नाशिककडे रस्ता बंद केला। सर्व गाड्यांच्या लांब रांगा लागल्याचं पाहावयास मिळत आहे। आदिवासी बांधवांचा अंत बघू नका अशा प्रकारच्या घोषणा देत नोकरी आमच्या हक्काची, पेसा क्षेत्राची भरती झालीच पाहिजे, कोण म्हणतं येणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा आदी गोष्ट आणि परिसर जाणून गेलाय। कळवण महामार्गावरील प्रांत कार्यालय या ठिकाणी सदर पेसा भरती करा या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्ष कळवण तालुका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, सर्व आदिवासी संघटना तसेच आदिवासी पत्रकार बांधव, आंबेडकर विचार मंच कळवण यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला। निर्णय झाला आहे आणि म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण चक्काजाम केलेला आहे, अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, अनेक ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे। मग पेठ असेल, सुरगाणा असेल, दिंडोरी असेल, तिकडं तिरमखिसूर आहे, घोटी आहे, इगतपुरी, इकडं चांदवडला 4 तालुके एकत्र येऊन एकदम चौफुली दाबलेले आहेत। त्यांचा आत्ताच फोन आला, खूप येऊन पोलीस म्हणे त्रास करतोय, पण आम्ही उठणार नाही अशा पद्धतीने आपण सुद्धा केला पाहिजे। कळवण तालुक्यांनी आपला आदिवासीचा हक्क, जे पेशाचं ज्या काही लोकांना आडरी मिळाल्या, ते तरुण जे उपोषणाला बसले त्यांच्या आडरी मिळाल्या, त्यांना आडरी मिळाल्या तरी ते कॅन्सल केल्या आणि अजूनही ते भरत्या झाल्या नाही, त्या भरत्या झाल्या पाहिजे। आदिवासीचा हक्क, आदिवासीचा न्याय हा आदिवासीला पेशामधून मिळाला पाहिजे। एकूण 18 मागण्या आहेत, 18 प्रश्न आहेत, 18 योजना आहेत, ह्या अजून आपल्याला मिळत नाही। आदिवासीला वन जमिनीवर अनेक प्रकारच्या योजना आहेत, त्या पण आदिवासीला मिळत नाही आणि त्याच्यासाठी आज आपण काय असेल ते 2 दिवस लागत, 4 दिवस लागत, आपण इथून उठायचं नाही, इथूनच आपण आंदोलन करणं आणि आपला हक्क मिळवणं। जोपर्यंत सरकार आपल्याला बोलवणार नाही, बोलणी कराय बोलवत नाही, तोपर्यंत आपण ढळायचं नाही। आपला निर्णय, आपला हक्क पेशामधून हा आपण घेतला पाहिजे। अनेक पद्धतीने आपले मुलं शिकून पडलेले आहेत, त्यांना कोणी विचारत नाही, अनेक पद्धतीने शिकून पडलेले आहे, कोणी विचारत नाही। आज आपल्या आदिवासी विकास प्रांत कोण येतो, तहसीलदार कोण येतोय, हे लांबचे लोक आहेत। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कोणी येत नाही, कोणी IAS अधिकारी येत नाही आणि खरं त्या आपल्याला पाहिजे। जनरल समाजामध्ये अनेक पोरं शिकलेले आहेत, आपल्या आदिवासीमध्ये अनेक पोरं शिकलेले आहेत, पण त्याला वरचा पद मिळत नाही, साधी बारीक नोकरी सुद्धा मिळत नाही। ग्रामपंचायतीमध्ये पेशा भरती ही झाली पाहिजे, अनेक जागा भरत्या झाल्या पाहिजेत, अनेक जागा रिक्त आहेत अशा ठिकठिकाणावर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला खरं आंदोलन करायचं आहे। आज तुम्हाला सांगतो, त्या बदलापूरमध्ये प्रत्येकाने टीव्हीला पाहिला असेल, अनेक लोकांनी तुम्ही मोबाईलवर पाहिला असेल, 2 मुलीवर एकदम अत्याचार झाला। एक 3.5 वर्षाची मुलगी, एक 6 वर्षाची मुलगी अत्याचार झाला आणि सगळे बदलापूरचे लोक त्या मुलींना आधार देण्यासाठी, तिच्या नातेवाईकाला आधार देण्यासाठी आंदोलन केलं। रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोखली आणि त्याच्या बाबतीमध्ये सरकारने न्याय देण्याच्या ऐवजी त्याच्यावर जबरदस्त पद्धतीने लाठीमार केला आणि हुसकाटून दिले आणि गोळीबारही झाला। अशा प्रकारचा सरकारचा न्याय आहे आणि म्हणून आपण सरकारला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने करावं लागेल। त्या बायांनी सांगितलं, एका बाजूने लाडक्या बहिणी तुम्ही मानत आहात, लाडक्या बहिणींना योजना देत आहात, दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणीच्या मुलींवर अत्याचार होतो। ह्या पद्धतीने हा सरकारचा खेळ चाललेला आहे आणि तो खेळ मोडायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकजूट करावं लागेल, एकत्र यावं लागेल आणि त्याशिवाय आपला हक्क, आपला न्याय आपण मिळवू शकत नाही। अनेक पद्धतीने आदिवासीची योजना, आदिवासीच्या नोकऱ्या, आदिवासीच्या पेशाखाली सगळं त्यांनी दाबून ठेवलेलं आहे। हे उघड करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्याच्यासाठी मी चौरे साहेबांना विनंती करतो। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546
8473.